हॅलो. हॅलो. ताई नमस्कार. श्री स्वामी समर्थ श्री बोलत आहे स्वामी का? समर्थ ताई. बरं अनुभव सांगायचा होता, सांगू का? हो, सांगा, सांगा ना. आपली वेळच आहे आता. बरं ताई, माझं नाव आहे लक्ष्मण मिसाळ. हं. मी रत्नागिरी जिल्ह्यामधून खेड तालुका आहे आणि खेड तालुक्यातील शेरवल गाव आहे माझं. हां, माहिती आहे मला ते. हां, तिथून बोलतोय. माझा मोबाईल नंबर आहे 8007458965. अच्छा. हां, तर हां, हां. पहिलं म्हणजे मी आधी स्वामी सेवेत कसा आलो ते सांगतो. बरं, बरं. हां, हां. ताई मी साधारणतः 4थी ते 5वी ला असताना आमची जॉईंट फॅमिली आहे अरे आणि बापरे! अजून जॉईंट पण? फॅमिली हां, अजून पण आणि जॉईंट फॅमिलीमध्ये माझे मोठे काका होते ना, ते मुंबईत एका बिल्डरांकडे ड्रायव्हर होते. अच्छा. हां, हां. आणि ते बदली सुट्टीमध्ये दुसऱ्या एका बिल्डरांना अक्कलकोटला घेऊन जायचे. बापरे! हां. अक्कलकोटला घेऊन जायचे तर तिथे म्हणजे त्यांनी गळ्यामध्ये एक स्फटिकाची माळ घातली होती, तिथे जाऊन घेतली होती आणि आले की आम्हाला प्रसाद घेऊन यायचे आणि त्या दरम्यान ते आम्हाला सांगायचे की स्वामी समर्थ अक्कलकोटचे आहेत, ते 33 कोटी देवतांचा अवतार आहेत. हां, हां, हां. त्यांचं नाव घ्या, तुमची संकट दूर होतील, असे मोठे काका सांगायचे आणि बघा. त्यावेळेपासून मला स्वामींची म्हणजे एक आवड तयार झाली स्वामींच्या सेवेची. हां, 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 तोपर्यंत हां. फक्त माळ जपावी किंवा काय असं सांगणारं कोण नव्हतं. आणि बरोबर. हां. मला जिथे स्वामींचा फोटो मिळेल तसं मी त्याची फ्रेम बनवायचो, पूजेला ठेवायचो, कुलदेवतेची पूजा करता करता त्याचीही करायचो, असं करायचो. अरे वाह! हां. हां. आणि त्याच्यानंतर असं ते करतच होतो. फक्त रेग्युलर माझ्याकडून ते होत नव्हतं. दररोज एक माळ जपावी किंवा काय, आई-वडील अडाणी असल्यामुळे तितकं सांगू शकत नव्हते, हो, अशिक्षित हो, आहे. हो, हो, हो. पण मला आवड होती मात्र. कमाल ना, हे म्हणजे पिंडातच होतं तुमच्या. हो आणि मी ते करत होतो. ते करता करता पुढे मग पुढचा अनुभव सांगतो माझा 2021च्या दरम्यानचा. फक्त मी आधी स्वामींची माफी मागतो, की माझ्याकडून फार उशीर झाला सांगायला अनुभव. म्हणजे हां, बरेच हां. अनुभव. तर त्यातला पहिला अनुभव आहे माझ्या आईचा. 2021च्या दरम्यान हं. तिला थोडासा मानसिक आजार झाला आणि अच्छा. हां. मानसिक आजार झाला असा, की आई माझी खूप साधीभोळी, शेतीवाडी करणारी, ग्रामीण भागातली. हो, हो, हो. कधी ब्र न काढणारी. पण त्या मानसिक आजाराने ती इतकी विचित्र वागायला लागली, की पूर्ण स्वभाव विरुद्ध झाला तिचा. म्हणजे अय्या! हां, कोणालाही फटकन बोलणं किंवा हां, हां. असं म्हणजे त्यामुळे सगळे राग करायला लागले. पण ते आमच्या हं. लक्षात नव्हतं ही अशी का नेमकं वागते. मग आम्ही तालुक्याच्या ठिकाणी एका डॉक्टरांकडे नेलं. हां, हां, हां. तर डॉक्टरांनी तिला फक्त झोपेच्या गोळ्या देत होते ते. सकाळी गोळी घेतल्यानंतर दिवसभर झोपायची, रात्री गोळी घेतल्यानंतर रात्री झोपायची. आई गं! हां, हां. आणि त्याच्यामध्ये साधारणतः 1-1.5 वर्ष गेला. डॉक्टरांना शेवटला मी विचारलं, "का तिच्यात बदल तर काही दिसत नाही." तर ते ओरडायला लागले मग. हां, हां. आणि त्या टेन्शनमध्ये ताई मी होतो, खूप होतो. म्हणजे त्या दरम्यान आहे ना, मी YouTubeला बघून स्वामी चरित्र सारामृत आईसाठी केलं पारायण 7 आई दिवसात. गं! हां, हां. हां, हां. आणि पारायण केलं आणि संकल्पच तसा सोडला होता, की बघवत नव्हतं. कारण तिचे हाल असे झाले होते, की ती इतकी डिप्रेशनमध्ये गेली होती ना, हां, की हां. मला जगायचंच नाही. म्हणजे त्या अरे, दरम्यान अरे, झेलून अरे! असं पण व्हायला लागलं तिला? हो, हो. म्हणजे ते ॲक्चुअली अनुवंशिक होतं. वडिलांनाही ते मानसिक आजार होता म्हणजे मनोरुग्ण होते ते. त्यांच्या वडिलांना? हां, तो अनुवंशिक आला होता. हे नंतर कसं कळालं ते सांगतो. हां. कारण त्या दरम्यान ती अक्षरशः मला जगायचं नाहीये. मग ओढे-नाले भरलेले होते पावसाच्या दरम्यान. त्या दरम्यान मी ती उडी टाकीन, मला नकोच ते जीव, मला अय्या! जीवनच नको. असं आम्ही म्हणायचो, असं का करते? हां. ते म्हणजे सुसाईड थॉट्स जसे येतात ना, तसं हो, तिचं होत हो, हो, होतं. हो, हो. त्या दरम्यान मला तर मी कामाला कुठे गेलो ना, की फार टेन्शन यायचं. म्हणजे आई आता कशी असेल? आई असेल की नाही घरी? हां. लक्ष ठेवायला लागायचं. काय करून घेईल की काय असं भीती वाटायची. कुठे मन बापरे! लागायचं नाही. आणि त्या दरम्यान पारायण मी तिच्यासाठी केलं होतं हां, हां. आणि माझा मित्र एक आहे, ते माझ्या 10 वर्षांनी मोठे आहेत माझ्यापेक्षा. हां, पण हां. आम्ही दोघं जण गेलो. त्याला एक फुलझाडं घेण्याची आवड आणि माझं कृषी क्षेत्र असल्यामुळं तो मला घेऊन जायचा. तसं आम्ही दोघं जण एका हां, नर्सरीमध्ये गेलो. हां. त्याच्यात फुलझाडं वगैरे घेतल्यानंतर मग आम्ही एका हॉटेलमध्ये नाश्त्याला बसलो. हं, हं, हं. बसल्यानंतर हं. त्यानं माझ्या चेहऱ्यावर ओळखलं, की "आज तू का असा दिसतोयस उदास एकदम? काय नेमकं झालंय?" मग आई मी त्याला गं! म्हटलं, "माझ्या आईचा असा-असा प्रॉब्लेम आहे. थोडं विचित्र वागते किंवा हं, असं हं. टेन्शनमध्ये आहे." तर हां. मला तो एकदम त्या ह्याच्यातच म्हणाला, की "अरे काय वेडा आहेस का मग? तू जा ना खेडमध्ये ते निकेत कासार डॉक्टर आहेत बघ, मानसोपचार तज्ञ आहेत. त्यांच्याकडे हं. ने." असं हां. असं त्यांच्या मुखातून त्या मित्रांच्या एक शब्द अचानक निघालं. अचानक निघाला आणि निघता क्षणी माझं पटकन लक्ष हॉटेलच्या भिंतीवर एवढी मोठी स्वामींची फ्रेम तिकडे गेलं. जणू काही स्वामींच्या मुखातूनच ते आलं ते आणि आलं. त्यांनीच सांगितलं जणू काही. बोलण्याची ट्युनिंग पण अशी एकदम रुबाबात असते ना तशी हां, होती. हां, हां. कडक आवाज माझं का स्वामींचा आहे मी तसा. मग मी म्हटलं ठीक आहे चालेल. मी आत्ताच जातो आजच. ते हं. म्हणाले, "तुला ॲड्रेस मी सांगेन, नंबर वगैरे नाही आहे माझ्याकडे.
हं. मग म्हटलं ठीक आहे मी आजच जातो, कारण तिथून आता दापोली ते खेड हे अंतर जवळजवळ 50 किलोमीटर होईल, 45 वगैरे. बापरे! हां, हा, त्याला मी म्हणालो, त्या मित्रांना म्हणालो की ठीक आहे आपलं आता काम झालंय, हां, मी जातो म्हटलं, ऍड्रेस तिथे डॉक्टर असोत नसोत, हां. ऍक्च्युली माहिती तर मिळेल कधी येतात डॉक्टर. मग बरोबर. मी तिथून तसंच निघालो आणि त्या दिवशी लकीली ताई डॉक्टर आले होते, सोमवार अरे होता. वाह! हा, दर महिन्याच्या प्रत्येक सोमवार मंगळवार ते असतात. हं. आणि त्या दिवशी डॉक्टर आले होते, अपॉइंटमेंट घेतली डॉक्टरांनी, दुसऱ्या दिवशी लगेच बोलवलं हां, आणि तिला नेलं त्या दिवशी डॉक्टरकडे. हां. म्हणजे दुसऱ्या दिवशी मंगळवारी तिला मी लगेच घेऊन गेलो. अरे वाह! हां, मग हां. काही त्या डॉक्टरांनी काय नाही, फक्त हिस्ट्री विचारली मागची सगळी, तिला तिच्याकडे बोलले अर्धा तास, म्हणजे अर्धा पाऊण तास. हां, सगळी हिस्ट्री विचारल्यानंतर त्याने गोळ्या दिल्या त्या डॉक्टरांनी. हां. 3 दिवसामध्ये आई माझी पूर्ण नॉर्मल झाली, जी एक 4-5 वर्ष आधी होती तशी. अरे वाह! हा, म्हणजे बापरे! स्वामींनी तो एक अनुभव दिला, म्हणजे इकडे तिकडे किती भटकू नको. सुंदर. हो. हा, तो योग्य मार्ग त्यांनी परफेक्ट दाखवला. हं, त्याच्यानंतर दुसरा अनुभव असा, मी हं. एका आपलं माझं कृषी डिप्लोमा झालाय, त्यामुळे मी तरी कृषी. तुम्ही एवढं शिक्षण घेतलं हां? हो ताई, घेतला. आई वडील अरे शेतकरी वाह! होते आणि कोकणातले शेतकरी म्हणजे काही तितके सधन नाहीत. बरोबर. हो. पण माझा ते कृषी. फक्त सीझनेबल फळं वगैरे येणार तेवढंच. हो, आणि ताई मग मला त्या क्षेत्राची आवड असल्यामुळे मी कृषी पदविका माझं झालं. हं. आणि मग कृषी विद्यापीठमध्ये मी 11 महिन्यांच्या ऑर्डरवरती काम करतो. एक फील्ड अच्छा. असिस्टंट म्हणून तिथे काम करत होतो. हं, हं. ते काम करताना लॉकडाऊनच्या नंतर मग ते वर्ष कंप्लीट झालं हां. आणि मग आम्हाला ब्रेक दिला. ब्रेक अच्छा. दिल्यानंतर लग्न झालं होतं. मिसेस प्रेग्नंट होती. ते फार टेन्शन होतं एकदम आई डोक्यामध्ये. गं! त्या जबाबदाऱ्या वेगळ्या. त्याच्यानंतर करणार काय? मग थोडीशी हाताशी जमापुंजी होती. म्हटलं काहीतरी व्यवसाय करूया, म्हणून मी पोल्ट्री व्यवसाय सुरू केला ब्रॉयलरचा. अरे वाह! हां. हं. ते चिकन शॉप सुरू केलं मी. जे असं एक नाका आहे तिथे. हां, हां. तिथे कस्टमर मिळतील आणि आपला व्यवसाय. फक्त मी थांबणार नव्हतो तिथे कटिंगला. एक माणूस मला नात्यातला म्हणाला होता, की "मी थांबेन. मला फक्त तू हे हां. तयार करून दे, अच्छा. पक्षी, आणि तिथे आणून देत जा. मी सगळं ते चिकन काउंटर सांभाळेन." मी म्हटलं, हं, "ठीक आहे." आणि हं, एका माणसाकडून भाड्यानं जागा घेतली रिक्वेस्ट करून. तो माणूस देत नव्हता. तरी पण त्याने रिक्वेस्ट करून मी त्यांच्याकडे जागा मागितली. हं. आणि तिथे तो व्यवसाय सुरू केला आणि उद्या ओपनिंग करणार. आदल्या दिवशी त्या माणसानं मला सांगितलं, की "मला जमणार नाही. मला तब्येत साथ देत नाही." अरे! हां. आणि मग म्हणजे आमच्या नात्यातला माणूस तो. बघा. जवळचा माणूस एकदम. आणि मला इतकं मग टेन्शन आलं. अरे बापरे! आता करणार काय आपण? अय्या! हां. मग त्या दरम्यान मग मला तिथे ताई उभं 3-4 राहावं महिने लागलं. हां, स्वतः उभं राहावं लागलं आणि मी ते स्वतः करत होतो. हां, बरं, तर ते करत असतानाचा एक अनुभव असा, हां, त्या दरम्यान आई थोडी आजारातून बाहेर आली होती आणि हां, पण तब्येत साथ देत नव्हती. हां. आणि मिसेस प्रेग्नन्सीमुळं आईकडे गेली होती. हो, माहेरी. हां. दिवाळीचा सण होता ताई. त्याची बापरे! धनत्रयोदशी असते ना, त्या दिवशी हां. मला असं फराळ, बेसनाचा लाडू खाण्याची फार इच्छा झाली. पण अच्छा. घरी हां. करणारं कोण नव्हतं. आई गं! हां, मग मला ते असं, मी त्या दुकानातच होतो, कस्टमर कोण नव्हते. आणि हां, मोबाईलमध्ये मी असं ते एक आठवण आली, की आज लोकं खात असतील, आपण खाऊ शकत नाही आज. हां. आपण अशा परिस्थितीमध्ये आहोत. आणि मी डोळे बंद करून फक्त एक थोडा वेळ मोबाईलमध्ये वाकून बघत बसलो. हं, हं. असंच काहीतरी. आणि ताई समोर एक व्यक्ती आली दुकानात काउंटरला. हां. आणि त्यांनी डायरेक्ट मला फराळाची पिशवी दिली. अय्या! हां. आश्चर्य की नाही, मग ते स्वामीच ना दादा. स्वामीच ताई, स्वामीच आले ते. म्हणजे आई गं! स्वामींनी मला जाणलं आणि मी त्या काउंटरवर तिथे जिथे कुठेही जाईन तिथे स्वामींची फ्रेम लावून तो दिवाबत्ती करतो. हां, ते हां, सगळं हां. केलं होतं. आणि ती व्यक्ती आली, ती व्यक्ती ओळखीचीच होती. म्हणजे ज्या कृषी विद्यापीठमध्ये जिथे मी कामाला होतो ना, हां, हां, हां. मध्ये तिथे ते शिपाई होते. पण ते दुसऱ्या ऑफिसला होते. पण जाता येता मी त्यांना आवाज द्यायचो, काका अच्छा. वगैरे कधी. हां, हां, हां. ती काही जवळीक नव्हती ना. पण बरोबर. ते फराळ घेऊन आले. त्याच्यामध्ये एक बेसनाचा लाडू आणि ते हं? सगळी फराळाची पिशवी दिली. रव्याचा लाडू, करंज्या बापरे! सगळं. आणि ते माझ्या हातात दिले आणि मला म्हणाले, की हे घ्या, हे तुम्हाला काकीनं दिलंय." अय्या! आणि मी त्यासाठी उठून उभा राहिलो, तर ताई त्यांची ॲक्टिवा स्कूटी होती आणि त्याच्यावर स्वामींचा फोटो आणि "भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे." वाह! असं लिहिलेलं होतं. आणि त्यांना मी हात बापरे! जोडले, नमस्कार केला. म्हटलं, "कशाला काका हे माझ्यासाठी एवढी धावपळ केली?" "नाही, काकीने दिले." आणि इतकी पण ओळख नव्हती ना. हो पण ना. ते स्वामी म्हणजे पण ती आपल्या. कशी स्वामींनी ते स्वामीच आले दादा तुम्हाला हे करायला. मी झाले. मग नंतर मी काय केलं, तर हां, फराळ घेतला, त्यातला बेसनाचा लाडू पहिला स्वामींच्या फोटोसमोर ठेवला. हां. आणि मला त्या क्षणाला ताई असं थोडंसं रडायलाच आलं. म्हणजे हां, काही बरोबर भरून आलं एकदम. काही सुचेना. म्हटलं स्वामींना कसं कळलं, की मी मनातून आतून थोडंसं हे आहे, की आज आपण खाऊ शकत नाही. स्वामींना हो कसं कळलं? ना. आणि ते कमाल. त्यावेळेला स्वामीच आले. परत दुसरा अनुभव असा ताई, त्या दुकानामध्ये मी फार लॉस गेलो.
लॉस म्हणजे 3-4 महिने कस्टमरच येत नव्हते आणि एकदमच लॉस जात होतो. अरे अरे, आणि ते भाडं बंद करावं की भरणं. बंद करावा की काय अशी वेळ आली होती. अरे आणि अरे. एक तर त्या मालकांकडून मी ती जागा भाड्यानं घेऊन स्वतः तिथं पत्र्याची शेड बांधली होती. तरी पण बघा. साधारणतः 40,000 मला खर्च आला होता ताई तिथे. बापरे. हां. आणि नंतर मग वेळ अशी आली ना, की हा, नाही आता जाऊन दुकान उघडायचं आणि कस्टमर नाही बंद करून घरी यायचं अशी वेळ आली होती. मग मी बंदच ठेवला. हा. कारण परिस्थिती बंद दररोजचं पेट्रोल घालून तिथं जाणं आणि हे परवडणारच नव्हतं. बरोबर बरोबर. मग मी काय केलं, त्या दरम्यान तुमचे ताई अनुभव ऐकायचो मी. आपले अच्छा. हां, हा. अनुभव ऐकायचो म्हणजे 2000 तुम्ही स्टार्ट केलत ना, हा, तेव्हा स्टार्टलाच एकदम. हां, अच्छा. तेव्हा त्या ताईने यतिगंध पोथीचं सांगितलं होतं अनुभवामध्ये. यतिगंधांचा. हा, बरोबर. भाच्यासाठी त्यांच्या आणि तो अनुभव मी ऐकला. मी म्हटलं ठीक आहे यतिगंधाचं आपणही करावं. हा. पण मी तरी यतिगंधाचं आमचं दापोली तालुका आहे. तिथे एक स्वामींचं मठ आहे. तिथल्या हम्म. दादांना रिक्वेस्ट केली, "दादा मला ही पोथी तेवढी आणून द्या." त्यांनी पुण्यावरून आणली ती. अच्छा. आणि हा. मी संकल्प सोडला ताई, कारण माझ्याकडे काम नव्हतं हाताजवळ. मी स्वामींना एकच म्हणत होतो, हा. की मला काहीतरी काम द्या. मी कष्ट करेन. पण अय्यो. मला ते 40,000 डोळ्यासमोर दिसत होते. हातातले घालवले होते. मिसेस प्रेग्नंट होती. समोर बरोबर. खर्च दिसत होता. आणि मग मी काय केलं, हा. यतिगंधाचा संकल्प सोडला ताई. त्याच्यामध्ये 18 अध्याय आहेत. 6 बरोबर. दिवसाचं होतं ते. हा. 6 दिवसाचं पारायण मी सुरू केलं आणि ताई 5व्या दिवशीच हा. पारायण चालू असताना 5व्या दिवशीच माझ्या एका मित्राचा फोन आला. हा. "अरे तुला एक काम देतो, करू शकशील का?" मी म्हटलं, "हो, मी मोकळाच आहे. सांगा काय असेल ते." हा. तर हा. ते म्हणाले, की "विद्यापीठमध्ये एक बाग साफ करण्याचा कॉन्ट्रॅक्ट आहे. तर तू करशील का?" हा. तुमचं घेऊन तू करून घ्यायचंयस. तुझ्या नावाची फाईल बनेल. मग जे काय असेल ते तुला त्याच्यामध्ये प्रॉफिट होईल. हा. 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 मी म्हटलं, "ठीक आहे, चालेल द्या." म्हटलं. ते म्हणत, "जा अशा-अशा व्यक्तीला भेट उद्या जाऊन ऑफिसला. त्यांच्याकडून अय्या, हां, पोटात भेट." माझ्या गोळा आला एकदम. हां, ताई आणि 5व्या दिवशी यतिगंताचं पारायण चालू असताना 5व्या दिवशी हा अनुभव आला आणि मी तसंच गेलो. म्हणजे 6व्या दिवशी गेलो. हा. गेलो आणि मी पारायण समाप्तीच्या दिवशी गेलो, तर तिथे झालं, डन झालं. ते मला काम मिळालं अरे आणि मी वा. जो संकल्प सोडला होता, की स्वामी मला जे दुकानाला मी 40,000 खर्च केले तेवढे मला मिळू देत. मी कष्ट करेन. आणि ताई बरोबर. मग तिथे लेबर लावले आणि मी स्वतःही तिथं काम करत होतो हातात कोयता घेऊन. अरे वा. कारण गरज होती, की जेणेकरून 4 पैसे आपल्याला बॅलन्स राहतील. हा. आणि मी खरोखर त्या कामामधून एक 17-18 दिवसाचं काम होतं मला वाटतं केलं मी ते 17-18 दिवसामध्ये हा. कंप्लीट हा. केलं. त्याच्यामध्ये मला बरोबर 40,000 प्रॉफिट झाला. अय्यो. बरोबर. किती स्वामी दयाळू आहेत बघा दादा. दयाळुताई आणि मला स्वामींनी फार तारलं म्हणजे त्याच्यानंतरचा दुसरा अनुभव असा पुढचा सांगतो. हा. ती 40,000 मिळाले आणि मला ते पैशाची फार गरज होती. हा. ते उरले आणि त्यामुळे मग तिथून स्वामींनी ते एक टेन्शन माझं दूर केलं. बरोबर. त्याच्यानंतर पत्नीची डिलिव्हरी होती. हा. आणि हा. हा. डिलिव्हरी असताना ते एक टेन्शन असतंच ना शेवटी. मग एक बरोबर आहे. हां, आपली पत्नी, नवीन जन्म हो. म्हणजे ते नवीन जीवनच असतं ना थोडक्यात पुढे. अगदी अगदी ते नवीन मला फार जन्मच एकदम असतो. टेन्शन होतं. आणि 8व्या महिन्यामध्ये आणि एक होतं माझं. ज्यावेळी मी मिसेसला डॉक्टरांकडे जिथे आम्ही नाव दिलं होतं ना, हा. हा. तिथे मी दर गुरुवारी अपॉइंटमेंट घ्यायचो. जेणेकरून स्वामींच्या मठात जायचो आणि तिथून अरे वा. स्वामींना भेटायचो. पण मला काही गुरुवारची अपॉइंटमेंट मिळत नव्हती. हा. फोन केल्यानंतर मला बुधवारच मिळायचा. पण ते बुधवारचं मला बंद करून जायला जीवावर यायचं. कारण त्यादिवशी कस्टमर चिकनसाठी यायचे. बरोबर बरोबर. पण नाही म्हटलं चला आता बाबा ते आपल्याला जाणं तर डॉक्टर फार महत्वाचे आहे तिथं भेट हो. घेणं. हो. ते मी टाळायचो आणि जायचो. पण बुधवार मला मिळायचा शक्यतो. हम्म. आणि 8व्या महिन्यामध्ये डॉक्टरने आम्हाला सांगितलं, की तुमच्या बाळाचे पोटाचा घेर थोडा कमी दिसतोय. तर एवढ्या उशिरा सांगितलं? हां, म्हणजे अरे. 7.5 महिने झाले असतील जेमतेम. हां, तर असं हा. सांगितलं. हा. आणि मला त्या दरम्यान फार टेन्शन आलं होतं. त्यांनी औषधं वगैरे दिली, ते आम्ही घेतली. हा. 7व्या महिन्यात मला वाटतं सांगितलं. अच्छा. हा. ते हां आणि नंतर पुन्हा 15 दिवसांना आम्ही ज्यावेळी डॉक्टरांना पण जाताना मी नेहमी मिसेस आणि मी पहिला आधी स्वामींच्या मठात जायचो, नंतर डॉक्टरांकडे जायचो. वा. हा. असं हा. होतं. आणि ज्यावेळी ही औषधं दिल्यानंतर पुन्हा डॉक्टरांकडे आम्ही गेलो. हा. त्यावेळी त्या दवाखान्यात गेलो तर डॉक्टरांच्या इथे बोर्ड लागला होता. त्यांनी डॉक्टरांनी शिफ्टिंग दुसरीकडे केलं होतं. अच्छा, शिफ्ट केलं आणि होतं दुसरीकडे. हां, शिफ्ट केलं होतं दवाखाना. हा. आणि त्या मठातूनच आम्ही नमस्कार करून त्या दवाखान्यात गेलो. नंतर तिथे ॲड्रेस बघतोय तो महाड नाका दिलाय आणि अरे. ममता हॉस्पिटल. मग आम्ही ते ममता हॉस्पिटल शोधत, शोधत पुढे आलो. हा. मग त्या हॉस्पिटलकडे बघतोय नवीन बिल्डिंग झालेली तिथं बोर्ड लागला होता. हा. इकडे बोर्डकडे बघतोय तर ममता हॉस्पिटल आणि रस्त्याच्या पलीकडे ज्या मठात आम्ही जात होतो तो स्वामींचा मठ. अय्या. तिथून माझ्या अंगावर एवढा काटा आला ताई. बरोबर. तिथून आधी हॉस्पिटलला जाण्याआधी पहिलं मठात गेलो. हा. आणि माहित नाही मला स्वामींना हात जोडले तिथेच माझी चिंताच मिटली, की स्वामींनी स्वतः समोरच आणून हा, जवळ ठेवलं. आणून घेतलं, माझी स्वतःच चिंताच जवळ मिटली. आणलं. कशाला आता आपण काळजी करायची. मग तिथून पुढे सगळं चांगलंच झालं. अरे वा. म्हणजे
डिलिव्हरी व्यवस्थित झाली, मुलगा झाला, छान झालं, बाळ पण छान एकदम सुदृढ. तोही आता 5 वर्षाचा झालाय अरे आणि वा. स्वामींचं नाव घ्यायला फार त्याला आवडतं म्हणजे. किती हां, छान. नमस्कार वगैरे करतो. असं हं, ते तो एक चांगला अनुभव आला. सगळं चांगलं झालं. अगदी काही त्रास झाला नाही. तिथून चिंताच मिटली. म्हणजे स्वामींनी पण त्यातून सहज मला बाहेर काढलं. बघा. हां. पण आणि किती म्हणजे खडतर याच्यातनं निघाले हो हो, दादा तुम्ही. होत आहे, होत आहे, होत आहे. मला म्हणजे आणि एकदम अजून वाईट वाटलं असं. आणि अजून ताई दुसरं एक तुमचं एक कौतुक म्हणजे असं की मी तुमचे अनुभव ऐकायचो. हां, त्या दरम्यान एका ताईंची लाकडाची वखार होती आणि हां, ती पाण्यात बुडाली होती. मला वाटतं त्या ताई टिटवाळ्याच्या होत्या की काय माहित नाही. हां, पण हां, हां. त्यांच्या मिस्टरांचं म्हणजे सुरुवातीचे अनुभव आहेत तुमचे. फार नुकसान झालं होतं त्यांचं हां, त्यावेळेला. म्हणजे फार एकदम नुकसान झालं. मिस्टरांचं चप्पलचं दुकान होतं हो. आणि त्या ताई उंबराच्या झाडाखाली सुके मासे विकायच्या. हो, हो, आणि हो. त्यांचं पोटाचं कॅन्सर होतं. साईन हॉस्पिटल ऑपरेशन झालं. तो अनुभव ताई मी डाउनलोड केला आणि इतक्या जणांना शेअर केला ना तो अनुभव मी तर खूप वेळा ऐकला म्हणजे. अच्छा. हां, त्यावेळी हां. मी डिप्रेशनला जायचो किंवा थोडासा विश्वास डळमळीत व्हायचा ना त्यावेळी मी तो अनुभव ऐकायचो. मी हां. स्वतः एक 15 ते 20 वेळा ऐकला असेल साधारणतः आणि बापरे! तो अनुभव माझ्या सगळ्या भावंडांना, मित्रमंडळांना ज्यांना हं, हं. शेअर केला ना ते सगळे स्वामी सेवेत आले त्या एका अनुभवामुळे. बघा. तर तो अनुभव मी आता शोधतोय मला मिळत नाहीये तो. पण तो मिळेल, अनुभव मिळेल मी तो. ऐकला ना, तर हं. फार मला असं वाटतं की त्या ताईने एक शेअर करावा. आता कशा आहेत सध्या? कारण त्यांना तो पोटाचा कॅन्सर होता. पुन्हा त्यांचा आवाजच ऐकायला मिळाला नाही. हां, तर तो हां. चांगले त्यांनी अनुभव परत त्यांचे शेअर ऐकायचे नाही फार केला. इच्छा आहे. असतील चांगल्याच असतील त्या. हो आणि तो अनुभव ताई मी ऐकल्यानंतर मलाच म्हणजे कधीतरी असा आधार मिळायचा एक खूप. आणि त्या हां. अनुभवाला माझ्या घरातली भावंडं सगळी स्वामी सेवेत आली. बरीचशी मित्रमंडळी आली अरे आणि वाह! खूप जण तुमचे अनुभव ऐकायला लागले त्याच्यामुळे. हो का? आणि एक अजून अनुभव तर फार आलेत म्हणजे स्वामींचे आणि हो. दुसरा एक शेवटचा अनुभव सांगतो. वेळ होते खरं तुमची. हां, हां. दुसरा एक नोकरीसाठी मी प्रदीप दादांकडून म्हणजे तुम्हालाच मी त्यावेळी फोन केला होता अच्छा. आणि सेवेसाठी. तर तुम्ही म्हणालात की मी सेवा देत नाही. त्या दरम्यान अंजलीताई तामटे मला होत्या. वाटतं हो, चेअरमन होत्या. आहेत ना अजून. हां. आणि त्यांचा तुम्ही मला नंबर दिलात आणि ताई मी त्यांना फोन केला. मला त्यावेळी कसं होतं, हं. ते पैसे मिळाले, नोकरीची गरज होती. मी अक्षरशः बरोबर. इतका फिरत होतो ना, हां. सिक्युरिटीची का होईना, कसली तरी नोकरी मिळू देत. जी कारण माझी मिळेल ती. जबाबदारी होती. बरोबर. आईचा आजारपण, वडिलांचा आजारपण, मिसेसची डिलिव्हरी, समोरचं बाळ, ह्या सगळ्या गोष्टी बापरे! माझ्या डोळ्यासमोर दिसत होत्या, की मला काम पाहिजे हाताजवळ. ती एखाद्या आणि मुलाची परीक्षा असते ना? हां. आणि ताई मी इतका प्रचंड फिरलो ना त्यासाठी, मला हां. कामच मिळत नव्हतं. पण माहीत बापरे! नाही मग तुमच्याकडून तो नंबर मला तुम्ही दिलात अंजलीताई तामटेंचा. कामते. हां, हां. आणि तो अनुभव त्यांच्याकडून मला संकटमोचन सेवा आणि गणपतीची सेवा मिळाली खरं. अच्छा. हां. आणि ती सेवा मी सुरू केली. शनिवारी हं. तिथून येणाऱ्या शनिवारी मी संकटमोचन सेवा घेतली मारुतीरायांची. हां, ती सुरू केली आणि येणाऱ्या मंगळवारी गणपतीची सेवा घ्यायला मी हं. गणपतीच्या मंदिरात जात होतो. हां. आणि गणपतीच्या मंदिरात जात असताना मला हं. मध्येच दत्तात्रयांचं मंदिर लागलं. अच्छा. आणि म्हणून मी त्या दत्तगुरूंच्या मंदिरामध्ये गेलो. हं. आणि त्या दरम्यान मला असं म्हणजे एकदमच मी भावुक झालो होतो. कामच नव्हतं. थकलो होतो मी अक्षरशः. बरोबर. बाई असं म्हटलं गं! होतं ना आपण. तसं. मी दत्तगुरूंना मनापासून प्रार्थना केली. म्हटलं, "प्लीज मला काहीतरी काम द्या. हाताजवळ काम पाहिजे." हां. आणि ते नमस्कार केला आणि बाहेर आलो. दरवाजा बंद केला आणि त्या स्टीलच्या ज्या दांड्या असतात ना दरवाजाच्या, हो, हो. त्यातून परत एकदा मनोमन डोळे मिटून दत्तगुरूंना प्रार्थना केली, की मला काम द्या. मला खरंच कामाची गरज आहे. हां, हां. आणि डोळे असे उघडले आणि पटकन दत्तगुरूंच्या खांद्यावरून एक पांढरं फूल खाली पडलं. ओह! जसं चित्रपटांमध्ये आपण बघतो ना हो, समोर. हो, हो, हो. हां, तसं. तसं घडलं माझ्यासमोर आणि ते फूल पडल्यानंतर माझ्यात अक्षरशः चैतन्य संचारलं म्हणजे. काहीतरी हां. चांगलं होणार आहे, काहीतरी चांगलं होणार आहे आणि बरं. प्रसन्नच वाटलं मला माहीत नाही तिथे माझं पूर्ण जो डोक्यात विचार होते ते सगळे गेले तिथेच. निघूनच गेले. हां, हां, हां. निघूनच गेले आणि तिथून मग मी नमस्कार केला आणि थोडं चेहऱ्यावर हास्य आलं. काहीतरी चांगलं घडेल, दत्तगुरूंनी आशीर्वाद दिलाय. बरोबर. आणि मी तिथून गणपतीच्या मंदिरात जायला निघालो. हां. गणपतीच्या मंदिरात पोहोचण्याआधीच मला माझ्या मित्राचा फोन आला. त्याला हां, कधीही मी सांगितलं नव्हतं. हां, तो मित्र फार लांबचा होता. त्याला कधीही सांगितलं नव्हतं, की मला कामाची गरज आहे, मला काम शोध म्हणून. हां, पण माहीत नाही त्याचा फोन मला समोरून आला. हां, "अरे कुठे आहेस?" मी म्हटलं, "आहे घरीच आहे." "बरं एक काम करू शकशील का?" मी म्हटलं, "काय आहे काम? बोला ना." "नाही हां, काम आहे, जॉब आहे. तू करशील का?" म्हटलं, "हो, मला गरज आहे." हां. तर त्यांनी मला तो ॲड्रेस दिला आणि मी स्वामींना त्यावेळी माझी मानसिक स्थिती माझी पण बिघडलेली. मला एक शांतता बरोबर. पाहिजे. मी स्वामींना सांगायचो, की मला सिक्युरिटीचं का होईना कसलं तरी काम मिळू देत, पण अशा शांततेत पाहिजे. मला आता असं थोडंसं गजबजापासून थोडंसं लांब हो, राहायचंय. हो. शांतता निवांतपणा. पाहिजे. हं. आणि त्यांना म्हटलं, "हो, मला पाहिजे ते काम." त्यांनी लगेच सांगितलं, "ठीक आहे, मी उद्या भेट घालून देतो. अशा-अशा ठिकाणी जा. तिथं केअरटेकर म्हणून एक मुलगा पाहिजे. फार्म हाऊस आहे त्यांचं. हां, हां. पेमेंट पण देतील."
फक्त हां, जंगलामध्ये आहे. म्हटलं ठीक आहे चालेल, माझी मनाची तयारी आहे आणि मला तशी शांतताच पाहिजे. हां. आणि ताई मी गेलो दुसऱ्या दिवशी तिथे. ते हां. तिथले मालक आले होते आणि गेल्यानंतर आतमध्ये गेटमध्ये एंट्री केल्यानंतर त्या फार्म हाऊसमध्ये एवढी मोठी औदुंबराची झाडं, फार अरे जुनी वाह! झाडं. हां, पहिलंच माझं लक्ष त्या उंबराकडे गेलं. म्हटलं बापरे! स्वामी दत्तगुरू सगळे हां, एकत्र आहेत. म्हणजे आणि त्या फार्म हाऊसमध्ये त्या मालकाने पण ती जुनी झाडं ठेवलीत. अरे वाह! त्या उंबराकडे लक्ष केलं आणि तिथेही मला असं प्रसन्न वाटलं, की खरंच स्वामी दत्तगुरू यांनी त्यांच्या वास्तव्यातच मला आणलं. म्हणजे ते पॉझिटिव्ह खरंच एनर्जी मिळाली. हां. आणि तिथे झालं ते माझं काम पण फायनल झालं आणि तिथून माझी ती एक आर्थिक चणचण होती ती थांबली कुठेतरी, की हां, हां, हां. आताही मी सध्या तिथेच आहे. अरे अ, वाह! हां, आता मी थोडं त्या क्षेत्रामधून गव्हर्नमेंट जॉबसाठी वगैरे ट्राय करतोय. स्वामी नाही देतील होईल. अजून. स्वामी ते पण तुमचं काम पूर्ण करतील बघा. थांबवले नाहीयेत कारण आहे अजून वय तिथपर्यंत प्रयत्न करणार आणि करतच राहील. होईल, होईल दादा. असे तुम्ही असे लवकर तो पण काही अनुभव शेअर कराल. हो ताई, हे माझे असे सगळे अनुभव आहेत. मी तर काय म्हणजे कधी अंगात तेच म्हणेन शहारा येणारा एक-एक अनुभव. नाही, नाही आणि ताई आता आई खरंच कशी आहे? आई-ताई माझी तेव्हापासून खूप बरी म्हणजे 5-6 वर्ष खूप चांगले. म्हणजे आता हां, यावेळी फक्त उन्हाळ्यामध्ये थोडा तिला स्ट्रेस बसला उन्हाचा, हां. पण ती तितकी नाहीये. त्यावेळी ताई अशी परिस्थिती होती ना, की मला आई संध्याकाळी बघायला मिळेल की नाही. अशी टेन्शन. आणि हां, माझी आई इतकी साधी भोळी ना, कधी आयुष्यभर तिनं शेती केली. हां. शेतीवाडी करत होती आणि कधी कोणाच्या घरी जाणं नाही, येणं नाही, कोणाला काढलं नाही. पण बापरे! त्यांना मानसिक आजारामुळं याच्यामुळे हो. विरुद्ध झाला. आता एकत्र कुटुंब असल्यामुळे सगळे सांभाळून घेत नव्हते. बरोबर. हां, मग खरं तर लेडीज लोकच जास्त सांभाळून घेत नाहीत. जेंट्स हो, सांभाळून खरं आहे. घेतात. अगदी, अगदी वाटत नाही खरं. असं. पण त्या दरम्यान ना मला असं वाटायचं की ही मुद्दाम करत नाहीये किंवा हो, काहीतरी घडतंय. कळतं ते लगेच आपल्याला. ते खरंच म्हणजे आपण एखाद्या माणसाला म्हणतो की वाढत्या वयानुसार चिडचिड होते किंवा काय, पण ते मानसिक गणितं बिघडलेली असतात. अगदी, अगदी. आणि त्या खेडमध्ये स्वामींनी मला डॉक्टर सजेस्ट केलं. मी स्वामींनीच म्हणेन कारण त्यांनी बरोबर. मुखातून सांगता क्षणी स्वामींच्या फ्रेमकडे लक्ष केलं हां. आणि मी गेल्यानंतर डॉक्टरही आले होते. सगळं व्यवस्थित झालं अगदी. हो, आज नाही आता लग्न अजून छान होणार दादा. हो तुम्ही ताई. अनुभव शेअर करायला थोडा उशीर केला, काही हरकत नाही. नाही ताई, खरंच माझ्याकडून उशीर झाला त्याबद्दल मी स्वामींची माफी मागतो. हां. आणि पण तुमचा ना अनुभव इतके सुंदर आहेत ना दादा हे. तुमचा हा नक्की, आता अनुभव शेअर केलाय ना, तुम्ही पुढचा अनुभव फार लवकर शेअर कराल. नक्की, सगळ्या नक्की ताई. तुमच्या इच्छा पूर्ण होतील बघा. नक्की ताई, नक्की. कारण हा आहेच अनुभव म्हणजे काय त्याच्यामुळे किती सेवेत येतात ना दादा. अनुभव का शेअर करावे म्हणते नाही, मी. खरंच सांगतो ना, तो त्या लाकडांची वकार असणाऱ्या ताईंचा अनुभव, मी हां. स्वतः इतका त्याच्यातून बाहेर आलो डिप्रेशनमधून आणि इतक्या जणांना मी शेअर केला आणि तो अनुभवच असा होता, त्या ताईने इतका तळमळीनं सांगितला होता ना, हो, हो. की म्हणजे त्याच्यामुळे मी ज्यांना शेअर केला ते तुमच्याच अनुभव ऐकतायत आणि स्वामी सेवा करायला लागले. हो ना. असं पण खरंच खूप म्हणजे सुंदर आणि खरंच दादा, ताई खूप तुम्हालाही सुंदर. धन्यवाद. खूप चांगली सेवा करताय. त्यामुळे स्वामी सेवेकरी घडतायतच, पण बरेचसे लोकं तुमच्याकडे मन मोकळं करतात. आणि तुम्ही खरंच एक आपलं कोणतरी आहे या पद्धतीने ऐकून घेतात हो, हो. आणि त्याच्यातून जर का तेच. मार्गदर्शन करता आलं तर करताही. किती बरोबर. हलकं होतं काम म्हणजे. आपल्याकडनं जेवढं शक्य होईल तेवढं सत्कर्म करत राहावे हो, हो. आणि अपेक्षा ठेवायची नाही फळाची. आपोआप ते स्वामींना जे योग्य आहे ते आपल्यासाठी तयार ठेवतात. हो, हो, हो. आणि आणि तुम्ही खरंच पण कधी तसाच अनुभव पुढचा शेअर कराल बघा. हो, नक्की ताई, नक्की शेअर करणार आणि अ, ताई खरंच प्रदीपदादांच्या सेवाही घ्याव्यात हो आणि जनाविधाने. त्यावेळेला ना प्रदीप दादा कसे थोडे फ्री होते ना, तर डायरेक्ट पण कधी-कधी बोलणं व्हायचं हो, त्यांच्याशी. हो, हो. आता होत नाहीये ताई. फक्त मी नाही. लिहून अनुभव त्यांच्या ग्रुपवर पाठवला होता. आपला तो जो ग्रुप आहे ना स्वामी सेवेकरी, हां, हां, हां. त्या ग्रुपवर माझे बरेचसे इतर अनुभव, हे अनुभव मला नाही मला तुम्हालाच सांगायचे होते. मी अच्छा. सांगायला प्रयत्न केला पण माझं धाडस होत नव्हतं. माहीत नाही का ते. आहे का? पण नाही मी ती इतर वेळच कसं द्यावी लागते. छोटे-मोठे अनुभव आहेत ना ताई, योगेश दादांकडून सेवा घ्यायचो आणि ते मी लिहून पाठवले होते. त्याच्यात अच्छा. मी बऱ्याच जणांना मोबाईल नंबर वगैरे टाकला होता. खूप जण मग त्याच्यातून पण जोडले गेले मित्रमंडळी अरे आणि वाह! बरेच जण लक्षात आलं, की कॉन्टॅक्ट नंबर दिल्यामुळे बरेच जण मन मोकळं करत होते आणि खूप जणांचा मला फोन आला. आणि अच्छा. ते अनुभव ऐकल्यानंतर त्यांना मी सांगायचो प्रदीप दादांचा तो नंबर आणि त्याच्यावर फोन करा किंवा योगेश हां, दादांचा नंबर द्यायचो. तर खूप हां. जण अडचणीत असतात हो मग आणि खरंय, गरज असते. खरंय. गोंधळलेले असतात, मार्ग सापडत नसतो. अगदी. आपल्याला काय तेवढंच एक मार्ग दाखवणं आपलं काम असतं नाही का? अगदी, अगदी. कसं आणि बोललात. सेवा करून मेवा मिळवणं हे प्रत्येकाच्या हातात आहे. हो. आणि तेच म्हणेन, की ऐकणाऱ्या स्वामी सेवकांनी स्वामींवर अविश्वास न दाखवता जितकी सेवा करता येईल तेवढी करावी करावी. आणि नक्की स्वामी आपल्याला त्यातून तारतात. स्वामींचे पाय पकडा फक्त बस. अगदी, इतकंच सांगेन. अगदी, अगदी. खरं बोललात ते. प्रारब्धाचे भोग प्रत्येकाला आहेत.
पण त्याची हां. तीव्रता कमी होते आणि स्वामी आपल्याला 100% त्याच्यातून बाहेर काढतात. काढतात. आणि 100% बाहेर एक काढतात हे एक काही तेवढंच खरं. अनुभव आहेत ना, की जिथे आपल्याला गरज असते ना, वाटतही नाही की अरे बापरे! कोण आलं आपल्या मदतीला पटकन? स्वामींनीच हां. पाठवलं. स्वामीच आले की काय? असे खूप अनुभव म्हणजे अगदी. माझे खूप अनुभव आहेत. फक्त ते नाही सगळे शेअर आता करत राहा असे तुम्ही हो ताई. हळू, हळू. हो, हो. पण अतिशय सुंदर अनुभव दादा तुमचा. हो मी हा ताई. शेअर करते हां. धन्यवाद माझा अनुभव ऐकून घेतलात. नाही, नाही, नाही. ते मला स्वामींनी दिलेलं कामच आहे ते. होय, होय, होय ताई. हां. खूप छान दादा. मी शेअर करते हां. ताई हां. श्री स्वामी समर्थ दादा. स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ.